नगरपालिकेच्या वतीने उत्पन्न वाढीसाठी करवाढ हा पर्याय दर 4 ते 5 वर्षांनी काढला जातो। मात्र याला आपला विरोध आहे। उत्पन्न वाढवण्यासाठी नगरपालिकेने पर्यायी मार्ग काढावेत। उत्पन्न वाढीसाठी शहरात नव्याने 5 ते 10 प्रकल्प कसे साकारता येतील त्या दृष्टीने आराखडा बनवा, अशी सूचना आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत केली आहे। पाहूयात नेमकं काय म्हटले निलेश राणे यांनी। मी अधिकाऱ्यांना जे सुचवलं की आपण ज्या शहरामध्ये राहतो दरवर्षी किंवा दर 4 वर्षांनी त्यांचं म्हणणं होतं कुठली तरी एक अधिसूचना आहे ज्याच्यामुळे आम्हाला कर वाढवावा लागतो। तशी कुठली डॉक्युमेंट माझ्याकडे ते देऊ शकले नाही, आत्ता सध्या देऊ शकले ना, कदाचित नंतर देते। पण नंतर त्यांच्या बोलण्यातून असं क्लिअर झालं की ते एस्केलेशनबद्दल बोलत होते। म्हणजे दर 3 वर्षानंतर एस्केलेशन एक क्लॉज असतो, तरतूद असते, पण ती मान्यच करायची असते अशातला काही भाग नसतो। म्हणून मी त्यांना सांगितलं तो कर न लोकांवर लावता आपण इन्कम सोर्स कसा तयार करू शकतो। काही माझ्या फंडातून असेल, काही राणेसाहेबांच्या फंडातून असेल, DPDC नाविन्य योजनेतून असेल, राज्य शासनाच्या बजेटमधून असेल, रॉक गार्डन, नवीन वास्तू, किनारपट्टी, अशा अनेक गोष्टी त्याच्यातून तयार करण्यासारख्या आहेत। तर आपण त्या तयार कराव्यात, इन्कम सोर्स वाढवा। फक्त लोकांवर कर कशाला लावायचा, ते बरोबर नाही। आणि मी त्यांना सूचना दिल्या आहेत, मी सांगेपर्यंत तो कर वाढवायचा जो विषय तो सध्या थांबवा। एकदा आपल्याला उपाय त्याच्यावर मिळाला मग त्याच्यानंतर चर्चा करू त्या विषयावर।